ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी जो तो काय करायचा, तपाला जायचा, ब्रह्मचर्याचं पालन करायचा आणि प्रपंच कोणी करत नव्हतं. आणि त्यावेळेला लोकसंख्याच कमी होती. आणि मग आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं का, आपल्या वंशाला दिवा पाहिजे, आपल्याला मुलगा पाहिजे, मग तू लग्न केलंच पाहिजे. तू लग्न केलं नाही तर तू नरकाला जाशील, अशी भीती घालून दिली. आणि मग मी लग्न करेल. आई मुलाला म्हणायची तू लग्न कर, मग मला नातू होईल. वंशाला दिवा. मग वंशाला दिवा कशा करता पाहिजे का, मेले व पाणी द्यायला. अरे मेले व पाणी द्यायला नाही, तो ज्या वेळेला त्याच्या अंगात रक्त आहे, तो काम करतो, कष्ट करतो आणि तो अशक्त होईल, त्याच्यापाशी प्रॉपर्टी असती, त्याला काम होत नाही, त्याला पाणी आणता येत नाही, मग तो काम करेल मुलगा आणि त्या आईवडिलांना सांभाळेल. याच्याकरता वंशाला दिवा पाहिजे. नुसतं मेल्यानंतर तोंडात पाणी घालायचा मुलगा नकोय. ते आईबाप जेव्हा वयस्कर होतील तेव्हा त्या मुलांना, त्या आईबापांना सांभाळण्याकरता मुलगा पाहिजे, अशी भूमिका आहे. आणि आज पाश्चात्य देशामध्ये काय झालं, वयस्कर माणूस झाला तर त्याला वृद्धाश्रमात घालायचं. आणि जी घरात मुलगी करून आणतो ना, ती मुलगी काय म्हणते, यांचा त्रास होतो, यांना जेवण घालणं, ते थुंकतात, त्रास घेतात, मग हे आपल्याला नकोच आहे. पण बघा, प्रत्येक माणूस त्याच्या पाठीमागं 3 अवस्था आहे: बालपण, तारुणपण आणि म्हातारपण. मग या तिन्ही चुकती नाही. आणि ती जी सून आणती ती म्हातारी होणार नाही, तो म्हातारा होणार नाही. पुढं बघा, आज कोणी पुढचा विचार करत नाही, फक्त पायापाशी बघतो, आपण म्हातारे होणार आहे. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे, मातृदेवोभव, पितृदेवोभव. आणि खरंच आहे, देव आपल्या हृदयात आहे. आपण जन्माला आलो का आबळातून पडलो, त्या आईबापांनी जन्म दिला. बघा, या मोबाईलवर एक बाईना हे घरानं प्रत्येकाचं आहे आणि कोणी कोणाला सांगत नाही का, इज्जत, आबरू, लज्जा. आणि आपल्या मुलाचं नाव जाऊ नये म्हणून लोक मुकाट्यानं हा अन्याय सहन करतात. आज समाजामध्ये 50% अवस्था येईल. मी त्या वेळेला भैरबाला तिथं ज्योतिष भविष्य थोडंसं लोकांचं समाधान करतो. तिथं लोक महिला येतात, आमचा मुलगा आम्हाला सांभाळत नाही, आम्हाला आमचं ऐकत नाही. आणि हे असे घराने आज ऐकू येतात. आणि एक बाईनं गाणं लिहिलेले, ते गाणं या मोबाईलवर आलेलं आहे. ती वृद्धाश्रमात आहे आणि ती बाई काय म्हणते, 9 महिने वजे वागुनी काय केला गुन्हा, तळाताचा करून पाळणा सांभाळ मी केला, आणि तू मला वृद्धाश्रमात घेऊन आला. बघा, त्या आईची करुणा आहे. तू 9 महिने मी वजं वागवलं, तू लहान होता, तुला हाताचा पाळणा केला, हातात खेळावलं आणि तुला मोठं केलं, तुझं लग्न केलं आणि तू मला कुठे घेऊन आला आहे, वृद्धाश्रममध्ये. बघा, ती महिला रडती. आज समाजामध्ये 50% महिला रडू राहिल्यात, पुरुषही रडतात, मुलं ऐकती नाही. आणि त्यांनी तरुणपणात खूप कमावलेले, प्रॉपर्टी भरपूर आहे, आपली प्रॉपर्टी असती आणि आपण चोर होतो, त्या मुलाच्या ताब्यात देतो, सुनाच्या ताब्यात देतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही पूर्वी राम अवतार, राम मंदिर कशाला बांधले का, रामानं काय केलं, तो आदर्श घेण्याकरता हे आज अयोध्येचं मंदिर आहे. भक्त पुंडलिक पंढरपूर कशा करताय, पुंडलिक काय करतो, आईवडिलांची सेवा करतो म्हणून पंढरी. आणि मग हा आळंदी त्र्यंबकेश्वर कशा करताय, भावाभावांचं प्रेम, भाऊ बहिणीचं प्रेम.
आज भावा बहिणीचं प्रेम राहिलं नाही, आईबाबाबद्दल प्रेम राहिलं नाही. आज समाजामध्ये मुली आहेत, 50% मुलं आहेत. आज 75% मुली आईवडिलांचा सांभाळ करून राहिली, मजुरी करतात. आईवडिलांच्या घरी, मुलींच्या घरी आईवडील आहेत. आणि मग आज बदलापूरला 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. आज आपल्या याच्यामध्ये, या स्वतंत्र भारतामध्ये आज हे तरुण सीमेवर लढतात. आणि हे तरुण काय करतात? बलात्कार करतात, आईवडिलांना घराच्या बाहेर करतात. मग याच्याकरता पूर्वी सामाजिक बांधिलकी होती. जर कोणी काही चुकला तर समाज त्याला बोलायचा आणि समाजाची भीती होती. आजचा माणूस नालायक झालेला आहे. तो कोणाची भीतीला नावं ठेवायला कोणाला बी येत नाही. समाजाची भीतीच राहिली नाही. आणि शासनाला तर काही गरज नाही. शासन काय करतं? फक्त विलक्षणपुरता लोकांना हाताची धरतं आणि विलक्षण झालं का ते फक्त त्यांच्या नातूपंतूला पुरेल एवढा पैसा कमवून ठेवतं. पण आज प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पुढारीने ध्यानात ठेवा, आज मुली आणि वृद्ध माणूस यांचे हे संकटात आलेले, यांना काही देऊ नका. त्यांना ज्ञान द्या आणि त्यांना संरक्षण द्या. त्यांची संपत्ती आहे, पण त्यांची असून ते चोर झाले. आणि मुलींना सयेतपणा शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणचा खजिना लुटला तेव्हा सुभेदाराची सून धरून आणली, देखणी होती, आणि सांगितलं बा ही तुम्हाला घ्या. शिवाजी महाराज तिच्या पाया पडले. आणि अशी माझी आई जर सुंदर असती तर मी असा जन्मला असतो. स्वामी विवेकानंद परदेशात गेले, सुंदर मुलगी होती, मला तुमच्याशी लग्न करायचे, मला मुलगा तुमच्यासारखा होईल, मलाच तुझा मुलगा समजून घे. आज ही भारतीय संस्कृती आज या इंटरनेटमध्ये आहे, तर मुलं पाहते नाही. फक्त अरे ब्रह्मचर्याचं पालन करा, योगासनं करा, व्यायाम करा आणि शरीर सांभाळा, तरुण पण करा. मग आज मुलींचं संरक्षण करा. मुलींना आज म्हणून रक्षाबंधन झालेले. आणि आईवडिलांची आज पुढचा महिना येईल, पिंडदान भाद्रपद महिन्यामध्ये पिंडदान 10वा 13वा तेवढा घालायचा आहे आणि एन्जॉय करायचं आहे. तर खरा 10वा कोणचा, खरा 13वा कोणचा, खरं दान कोणतं? का वयस्कर आईवडिलांची सेवा करणं. तूही म्हातारा होणार आहे, तू जर केली तर तुझे मुलं तुझे करणार आहे. जर प्रत्येक माणसाने लांब बघा. आणि हा व्हिडिओ कळकळीनं सांगतो, प्रत्येकाला याची गरज आहे. प्रत्येकाने पायापाशी पाहू नका. जर चुकत असाल तर चुका सुधारा. आणि त्या घराची सून असती, मुलगा असतो, सुनालाही लक्षात घ्यावा, तू म्हातारी होणार आहे, तुझे मुलं तुला सांभाळणार नाही. मग तू जर तुझ्या सासू-सासऱ्यांची सेवा केली तर तुझे मुलं तुझे करतील. म्हणून ही भारतीय संस्कृती. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. गुरुजींचं मुलं ऐकते नाही. शिक्षकांचा आदर ठेवा आणि आया बहिणीची कदर करा. ही आज प्रत्येकाला गरज आहे. आणि याच्याकडे शासनाने कडकोड बंदोबस्त केला पाहिजे. शासनाने या कडक शिक्षा जर केली तर ह्या आईबापाला न सांभाळणाऱ्या मुलाला आणि हे असे लहान मुलींवर बलात्कार करतात त्यांना शिक्षा जर केली तर त्या ढाका बेनं पुढचे सावध होतील आणि अशा काही गोष्टी करणार नाही. म्हणून शासनानं हा व्हिडिओ जो आहे हा कळकळीचा आहे. आज बदलापूरची घटना आहे. तर या घटनेला आणि वृद्ध 50% माणसांचं रडू आहे. आज ती बाई 9 महिने वजवाग होती, हाताचा पाळणा करते आणि तो तिला नेऊन अनाथ आश्रममध्ये घालतो. तिचं दुःख आहे. हे दुःखाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. हा कलियुग आहे, हा भ्रष्टकाळ युग आहे, हा बेमान युग आहे. उपकाराची आठवण नाही तर प्रत्येकानं उपकाराची आठवण ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि दुसऱ्यालाही शेअर करा. जय भैरवनाथ महाराज की जय.